पुण्यामध्ये खडकवासला जे धरण आहे ते पुणे शहरासाठी पिण्यासाठी आणि बाकी गोष्टीसाठी पाणी पुरवतो. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पाणी पुरवतं. आता ह्या धरणाचा इतिहास असा आहे की 1879 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे धरण बांधलं. त्यावेळेला या 22 किलोमीटरचा परिघ असलेल्या तलावामध्ये 4 TMC पाणी होतं आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख होती. आज 140 वर्षानंतर पुण्याची लोकसंख्या झाली आहे 55 लाख आणि आता महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी करायचं आहे. म्हणजे पुढच्या 2 वर्षात त्यांचंच भाकीत असं आहे की 70 लाख होणार आहे. आणि पाण्याची क्षमता किती झाली आहे? पाणी 1.5 TMC झालेलं आहे. आमची मागणी दर दिवसाला वाढत चाललेली आहे आणि पुरवठा दर तासाला कमी होत आहे. दरवर्षी तिथे 1 ते 1.5 फूट वरून माती वाहून येते. म्हणजे ज्याला आपण जमिनीचं फूल म्हणतो ते सगळे माती येऊन त्या धरणाच्या तलावामध्ये येऊन साचते. आणि आजच्या घटकेला असं झालं आहे की तुमच्याकडं त्या धरणामध्ये पाण्यापेक्षा माती जास्त आणि पाणी कमी. 2017 साली मला ऑफिसमध्ये एकदा कर्नल सुलेश पाटील त्यांचा फोन आला की खडकवासल्यामध्ये डॅमच्या गाळ काढण्याचं काम आम्ही करतो आहे आणि आम्हाला नाम फाउंडेशनची मदत पाहिजे. मग पहिल्यांदा मी ते धरणाचं काम बघायला सुरेश पाटील साहेबांबरोबर स्वतः गेलो. काम बघितल्यानंतर नानासर जवळच राहतात त्यामुळे नानासरांकडं मी त्यांना घेऊन गेलो. नानासरांची त्यांची मुलाखत झाली, बोलणं झालं. लगेच नानासरांनी होकार दिला कारण हे फार महत्त्वाचं काम होतं आणि प्लॅन्टेशन आणि गाळ काढण्याचं काम आम्ही सुरुवात केली. आपण यामध्ये करतो काय तर डॅममध्ये जो गाळ साठला आहे तो गाळ आपण बाजूला काढतो. एक तर तो गाळ शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे त्यामुळे जे शेतकरी ते गाळ घेऊन जात होते त्यांना आपण आपल्या मशीनच्या साहाय्यानं तो गाळ भरून दिला आणि जो गाळ ते घेऊन जाऊ शकत नव्हते तोच गाळ आम्ही बाजूला पुन्हा वरून गाळ येऊ नये म्हणून आम्ही एक बांध घातला आणि त्या बांधाचं रूपांतर रस्त्यामध्ये करून घेतलं. मला वाटते 15 ते 20 फुटाचा तो रोड आम्ही बनवला. कसं ही माती म्हणजे सोनं आहे आणि ती जर आपण शेतात टाकली तर 20-25% उत्पादन वाढतेच. आणि परत 3 पिकं घेतोय आपण आता सध्या. आता भात झालं की आता कांदा लावलाय, कांदा लावल्यावर आपण थोडंसं म्हणजे भाजीपाला करतो. नाम जेव्हा तिथं आलं तर जवळजवळ आता 22 किलोमीटरचं काम आजपर्यंत आपण 5 वर्षामध्ये केलं आहे. 22 किलोमीटरच्या कामामध्ये सांगायचं झालं तर मला वाटतं गोरे बुद्रुक असेल, आपलं खानापूर आहे, पुरण, जांभळी आहे, रुळे आहे, असे बरीच मला वाटते 8-10 गावांमध्ये काम केलं आहे. 10 वर्षापूर्वी नाही का इथं पूर्ण एवढं कमरे 3-4 फूट पाणी असायचं इथं. धरणाचं पाणी पावसाळ्याचं 8 महिने पाणी कंटिन्यू फुल असायचं इथं. फक्त 4च उन्हाळ्याचे 4 महिने मला इथं शेती करायला भेटायचे. नाम फाउंडेशन आणि ग्रीन थंब संस्थेने पूर्ण नदीतला गाळ काढून आहे ना पूर्ण इथं भराव केलेला आहे आणि फळझाडं आता लावून दिलेली आहेत आम्हाला शेतकऱ्यांना. आता नारळाची झाडं लावली आहेत, आंबा लावला आहे, चिक्कू लावला आहे, पेरू लावला आहे, संत्र्याची पण झाडं आहेत, लिंबूची पण झाडं आहेत, शेवग्याची पण झाडं आहेत. सहा वर्षापूर्वी याच भागामध्ये विचित्र परिस्थिती होती. आपण इथं बसलो आहे या ठिकाणी जसा मुंबईला समुद्रकिनारी वास येतो तसा एक वेगळा वास असायचा. अस्वच्छता, गाळ खूप साचलेला. कुणीही नदीकिनारी येत जात नव्हतं. 4-2 भुई आणि आपले शेतकरी यायचे आणि जायचे. याचा कायापालट होईल असं वाटत सुद्धा नव्हतं. आता आमच्या गावाचा जर विचार केला तर आम्हाला ह्या म्हणजे साधारणतः डिसेंबर एंडिंग नंतर जानेवारी-डिसेंबर की आम्हाला अशी चर मारून आमच्या गावच्या विहिरीमध्ये पाणी सोडायला लागत होतं. ते आत्ता हे जेव्हापासून गाळ काढला तेव्हापासून अजिबात पाण्याची टंचाई भासली नाही का काही नाही. म्हणजे 24 तास पण आम्ही आता आमच्या गावाला पाणी पुरवू शकतो.
ह्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना जायला रोड नव्हता पहिला. हा ग्रीन थंब संस्थेने नाम फाउंडेशनच्या मार्फत हा रोड झालेला आहे. आता शेतकरी स्वतः गाडी आपल्या शेतात घेऊन जाऊ शकतो. आता ह्या झाडातून मला 2-1 लाख रुपयाचं उत्पन्न आहे 2-3 वर्षात चालू होईल. माझ्या मुलांचं शिक्षण होईल, माझाही व्यवसाय आपल्या शेतीवाडीचा किंवा कामधंद्याच्या पोटपाण्याचं चाललं. हे चांगलंच केलं आहे ना, आमच्या मुलांच्यासाठी चांगलं आहे. आता 1 वर्ष पिढीचं नाही आहे, हे कायम पिढीची झाडे आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आम्ही पूर्वी एक एवढ्याच टापूमध्ये 5 किलोमीटरच्या टापूमध्ये एक 8-10 ट्रक गाळ काढत बसलो होतो. पण नाम फाउंडेशन आल्यानंतर त्याला डबल गती आली, म्हणजे जास्त गाळ निघला गेला बाहेर. आणि नाम फाउंडेशनचा सहभाग हाच होता की गाळ काढून द्यायची पूर्ण जबाबदारी नाम फाउंडेशनवरती होती. आणि जवळजवळ आता 22 किलोमीटरचं काम आजपर्यंत आपण 5 वर्षामध्ये केलं आहे. आता जर नवीन धरण बांधायचं झालं, जर तुम्हाला 2-3 TMCचं धरण बांधायचं असलं तर एका TMC मागं जवळजवळ 1000 कोटीचा खर्च आहे. पण तेच जर 100-200 कोटीमध्ये आपण हे 2.5-3 TMC पाणी वाढवू शकलो तर ही फार मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. आत्ता जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण जेवढा आजपर्यंत 5 वर्षात गाळ काढला त्याच्यामुळे 1.5 TMC पाणीसाठा आज त्या धरणातला वाढला आहे. आणि आजसुद्धा आपलं त्या डॅमवरती काम चालू आहे. प्रचंड गाळ आहे, तो काढण्याचा अविरत प्रयत्न आपला अजूनसुद्धा चालू आहे.